पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार? तेच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भात मोटिवेशन देणं आणि कामाला लावणं. प्रत्येकजण उत्सुक असतोच. आचारसंहिता सुरू झालेली आहे, त्याच्यामुळं पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी तयार करणं हा त्याच्यातला उद्देश होता आणि त्या पद्धतीनं हे मार्गदर्शकपर बैठका होते. साहेब, एकला चलोचा नारा दिलाय तुम्ही, नेमकं काय घडलंय महायुतीमध्ये? तुम्ही चुकीचा प्रश्न विचारताय, कारण एकला चलोचा नारा हा शिवसेनेनं दिलेला नाही. हा समोरच्या पक्षाने, जे काही मोठे पक्ष असतील छोटे असतील, त्यांनी आमच्या पक्षाला कुठेही विश्वास न घेता गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी एकला चलोचा नारा दिला होता आणि म्हणून माझ्याही पक्षानं कुठे गाफील न राहता आमच्याकडे आमची संपूर्ण उमेदवारीची तयारी आम्ही ठेवलेली आहे. भाजप राष्ट्रवादीची असं त्यांची उद्धव ठाकरे शिवसेनेशी बैठक झाली याच अनुषंगाने नगर परिषदेच्या एकत्र सर्व पक्षांची बैठक. आता तेच माझ्यापेक्षा तुम्हाला भरपूर नॉलेज आहे की ज्या कारणावरती पक्ष फुटला, उभाटा असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी राष्ट्रवादी ब, राष्ट्रवादी क, राष्ट्रवादी क ड, काँग्रेस, आणखी सर्व पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत. ह्याचा अर्थ सगळ्यांना एकत्र येण्याची गरज ह्या शिवसेनेमुळे पडलेली आहे आणि त्याच्यातनंच आमचा विजय आज फिक्स झालेला आहे. सर्वांना एकत्र यावं लागतंय, त्याच्यामुळे आमचा विजय फिक्स आहे. महायुतीमध्ये कुठंतरी त्यांनी महायुती धर्म तोडलाय का, अशा एकत्र बैठका घेऊन वगैरे? नाही, महायुती धर्म तोडलाय की नाही हे वरिष्ठ ठरवतील, पण लोकल लेवलला माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी गाफील राहू नये म्हणून आम्ही सजग आहोत. आम्हाला त्याचा काय फरक पडत? वरिष्ठांकडे काही तक्रार वगैरे का? वरिष्ठाकडे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी जातील आणि ते बोलतील त्याच्याशी. एकीकडे जिल्ह्यात जे कळंब धाराशिव नगर परिषदेसाठी भाजप आणि पालकमंत्री यांची मुंबईत बैठक होते आणि दुसरीकडे तीच भाजप इतर पक्षांसोबत बैठक करतो. हाच प्रश्न तुम्ही जे बैठका करतात त्यांना विचारा, याचं उत्तर मी कसं देऊ शकतो? एकटं पाडण्याचा कुठं प्रयत्न? आम्हाला काय फरक पडत नाही. चला.